नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समर ऑफिसला जायला निघतो, परंतु स्वानंदी त्यांना तिथे येते आणि त्याचा मोबाईल त्याच्या हातात देते आणि म्हणते की थोडंसं बोलायचं होतं। समर थँक्यू बोलून आत्ता नाही असे म्हणतो। त्यावर मात्र समर म्हणतो की काल बोलायचं होतं, तर आता स्वानंदी म्हणते की अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते ऑफिसबद्दलच आहे। आता समर थोडंसं रागानेच विचारतो की ऑफिसबद्दल असं काय आहे। स्वानंदी म्हणते की ऑफिसमधील स्टाफबद्दल। समर म्हणतो की तुमच्या ऑफिसमधील स्टाफबद्दल मी काय ऐकून घ्यायचं। स्वानंदी म्हणते की माझ्या नाही, तुमच्या ऑफिसच्या स्टाफबद्दल मला बोलायचं, श्वेताबद्दल। तुमच्या ऑफिसमध्ये ती काम करते आणि गेल्या काही दिवसापासून अंशुमन तिला त्रास देतोय। आता हे ऐकून लगेच समर बास असं म्हणतो। समर तिचं ऐकायला तयार नसतो। हा ऑफिसचा मॅटर असल्यामुळे आता तुमचा याच्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट शब्दात तो आता स्वानंदीला उत्तर देतो आणि परत जायला निघतो। तर स्वानंदी त्यांना म्हणते की 1 मिनिट थांबा, माझं ऐकून तरी घ्या। तर समर तिला म्हणतो की मुळात तुम्हाला हे सर्व कळालेच कसे। स्वानंदी म्हणते की हे बघा, ते महत्त्वाचं नाही, मला तर असं वाटतं की हा विषय तुम्ही खूप अगदी सिरियसली घ्यावा, गांभीर्याने। आवडता समर तिला म्हणतो की हे बघा, मी काय करायचं काय नाही हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही। आणि त्यात म्हणजे दुसरी गोष्ट, अंशुमन आणि श्वेता या दोघांना समोरासमोर घेऊन माझं बोलणं झालेलं आहे आणि श्वेताने अंशुमनचा जो काही विषय आहे तो क्लिअर केलेला आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे। त्यावर आता स्वानंदी म्हणते की तुम्ही अजूनपर्यंत विचार केलेला नाही, हा विषय अजून संपलेला नाही। हे बघा, श्वेता घाबरलेली आहे आणि मुळात म्हणजे तिला धमकी दिलेली आहे। हा समर तरी सुद्धा विश्वास ठेवत नसतो आणि म्हणतो की शक्य नाही हे। तर स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, हा विषय इतका सहज असा लुटून लावू नका। हे बघा, विषय हा थोडासा गंभीर आहे, एरवी मी तुम्हाला काही म्हणणार नाही आणि मुळात म्हणजे मी यात लक्ष सुद्धा घालणार नाही। अंशुमनने त्या मुलीला मात्र इतके घाणेरडे मेसेज पाठवलेले आहेत, ते मेसेज मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे आणि तिला मी मेसेज मला सुद्धा पाठवायला सांगितलेले आहे। ती मला हे मेसेज पाठवेल हे मला माहिती नाही, गॅरंटी मी नाही देऊ शकत, परंतु ती मुलगी खूप घाबरलेली आहे। जर तिने ते मेसेज पाठवले तर मी तुम्हाला सुद्धा ते मेसेज दाखवते आणि तुम्ही एकदा बघून घ्या। आणि मला खरंच असं वाटतं की तुम्ही तिच्याशी बोलावं आणि हवं तर असं की मी सुद्धा तुमच्या सोबत तेथे ऑफिसमध्ये येते, माझ्या समोर बोलणं होईल। आता हे सर्व ऐकून घेतल्यानंतर समर म्हणतो की तुम्हाला येण्याची काय गरज आहे, मी बोलू शकतो श्वेताशी। त्यावर स्वानंदी म्हणते की ती तुम्हाला घाबरते, कदाचित ती तुमच्या समोर नाही बोलू शकणार आणि घाबरत असल्यामुळे थोडासा तिला धीर वाटेल आणि कदाचित ती नाही घाबरणार। त्यावर तर समर म्हणतो की हे बघा, मुळात म्हणजे तुम्ही या विषयात का पडता, माझं तिच्याशी बोलणं झालेलं आहे तरी सुद्धा काय इतकं सिरियसली घेता। त्यावर तर स्वानंदी समजावते की हे बघा, ती तुमच्याशी खरं काय आहे ते नाही बोलली, सत्य काय होतं हे तुमच्या समोर नाही आलेले। हे बघा, माझं ऐकून घ्या, एखाद्या मुलीवर जेव्हा हा प्रसंग येतो तेव्हा ती मुलगी किती घाबरलेली आहे हे फक्त आणि फक्त मीच समजू शकते, एक स्त्रीला ओळखू शकते। या सगळ्या घटनेमुळे त्या मुलीचं आयुष्य सुद्धा संपू शकतं, तिची नोकरी सुद्धा जाऊ शकते। म्हणूनच मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की एकदा अगदी डोकं शांत ठेवा आणि तिची सगळी काही बाजू समजावून घ्या। त्यावर आता समर म्हणतो की ठीक आहे, हे शेवटचं असेल, पुन्हा मात्र मला असं काही करायला सांगू नका। तेव्हा समर जायला निघतो तर स्वानंदी म्हणते की आहो, मी सुद्धा तुमच्या सोबत येते। आता समर तिला म्हणतो की कुठे येते, तर स्वानंदी म्हणते की आहो, आता तर आपलं ठरलं की आपण सोबत जायचं, तिला आपल्या समोरच विचारायचं। हे बघा, ठरलेलं जरी नसेल तरी आज मात्र माझं ऐकून घ्या आणि एका मुलीच्या आयुष्याचा विचार करा, त्यामुळे प्लीज मला तुमच्या सोबत येऊन द्या। तर समर काही न बोलता तयार होतो। त्यानंतर आता इकडे अंशुमनला माहिती होतं की आता हिने स्वानंदीला सांगितले म्हणून, तर मलिका अर्पिता तेथे असतात। मलिका म्हणते की वा अंशुमन, अरे खूपच छान, आणखीन एक उद्योग वाढून ठेवला माझ्या मागे। तेव्हा अंशुमन म्हणतो की मॉम, मला माहितीच नव्हतं की ती श्वेता इतकी स्मार्ट निघेल म्हणून। तिने सगळं काही स्वानंदीला सांगितले आणि हिची इतकी हिंमत, आता मात्र मी तिला माझ्या स्टाईलने सरळ करतो, इतकी हिंमत झालीच कशी हिची। आवडता अर्पिता म्हणते की अरे परत ती स्वानंदी समोर सगळं काही तोंड उघडू शकते आणि मात्र परत असं काहीतरी होईल, ती स्वानंदी शांत बसेल असं वाटतं का तुला। किंवा अंशुमन म्हणतो की मी एक काम करतो, तिला आत्ताच्या आत्ता गायब करतो। आता मुद्दाम मलिका म्हणते की वा ग्रेट, आणि तिकडून मात्र अगदी खडी फोडायला जा बर का असे सुद्धा म्हणते, म्हणजे त्याला उलट बोलते। तेव्हा आता अंशुमन म्हणतो की मी आणि खडी फोडायला कुणाला काय कळणार आहे की आपण काय केले ते। मलिका आता अंशुमनवर चिडते, अरे आपल्यापेक्षा खूप काही जग हुशार आहे, लक्षात ठेव, आणि किती वेळेस तो अशा चुका करून मला सुद्धा तोंडावर पाडणार आहेस। मलिका आता खूपच चिडते। अर्पिता म्हणते की अगं मम्मा शांत हो जरा। तर आता मलिका म्हणते की जरा त्याला शांत राहायला सांग, असले नसते उद्योग वाढायला लावू नकोस, आणि तुला काही कामधंदा वगैरे आहे की नाही की असले उद्योग करतो,
तेव्हा अंशुमन म्हणतो की मॉम, तर आता मलिका खूपच चिडून त्याला शटअप असं म्हणते. आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस, जे काही मी तुला सांगते ते कर आणि ऑफिसमध्ये जा आणि शांत राहायचं म्हणून मलिका त्याच्यावर अगदी हात उगारते. अर्पिता लगेच मलिकाचा हात धरते आणि म्हणते की मॉम, तो शांत राहील, तो काही करणार नाही. अंशुमन म्हणतो की ती जर समोर दिसली तर मलिका म्हणते की तरी सुद्धा शांतच राहायचं. अर्पिता मात्र अंशुमन ओरडते आणि मलिकाला शांत राहायला सांगते. तर अंशुमन म्हणतो की बरं ठीक आहे, मी जमून घेईल. त्यानंतर समर आणि सोनंदी आता इकडे आपल्या ऑफिसमध्ये येतात आणि समरची चिडचिड सुरू असते. 4-5 मीटिंग मला होत्या, त्या कॅन्सल कराव्या लागल्या त्या तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे. आता सोनंदी म्हणते की हे बघा, एखाद्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो आणि जरी आपलं महत्वाचं काम राहिलं तरी सुद्धा आपण हे काम अगदी अगोदर करू शकतो, ते आपण समजून घ्यायला हवं. तेव्हा समर म्हणतो की तेच करतोय सोनंदी मॅडम, अहो तेच करतोय. तुमचं बरोबर आहे असं होत नसतं. एकतर ऑफिसमध्ये आल्यात आणि प्रॉब्लेम झालेला आहे आणि तेवढ्यात आनंद येतो. आनंद त्यांना गुड मॉर्निंग करतो. समर लगेच त्याला म्हणतो की हे बघ आनंद, आपलं श्वेताशी बोलणं झालेलं आहे ना, त्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा यांचा विश्वास नाही, यांना नाही पटत ते. यांना श्वेताशी एकदा बोलायचंच आहे, सांगून यांना काही पटणार तर नाहीच. मग तू एक काम कर, तूच तरी समजाव यांना. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ समर, तर समर म्हणतो की हे बघ आनंद, मला कळतं की तुम्हाला दोघांना सुद्धा त्या मुलीची काळजी आहे आणि मला सुद्धा तिची काळजी आहे, पण तरी सुद्धा मी माझ्या भावावर होणारा चुकीचा आरोप नाही ऐकून घेऊ शकत. मी दोघं भाऊ एका घरामध्ये राहतो, आजपर्यंत त्याच्यावर असा कोणताही आरोप नाही आलेला आणि जरीही तो इतका नालायक असता तर आजपर्यंत कोणती ना कोणती कंप्लेंट आलीच असती. याचं कारण काय आहे की आजीचे संस्कार आणि काकूचे संस्कार. मला दोघांना वाटतं तसा हा अंशुमन इतका नालायक मुलगा नाही, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर आरोप करतात आणि तरी सारखं सारखं त्या श्वेताला इथे का बोलावून घ्यायचं. मात्र समर खूप चिडलेला असतो. सोनंदी हात जोडते. हे बघ समर, मी विनंती करते तुम्हाला, म्हणून प्लीज एकदा तरी बोला तिच्याशी. हे बघा, मला नाही वाटत की ती मुलगी खोटं बोलत असेल. बरं, त्या समोर ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की हे बघा, खोटं बोलणाऱ्या आणि पैशासाठी काही पण करणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आपले आहेत आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर सोनंदी म्हणते की हो मला माहिती आहे, पण तरी सुद्धा एकदा मी त्या श्वेताला भेटले, ती मुलगी खोटी आहे आणि चुकीचा आरोप ती अंशुमनवर करते हे मला नाही वाटत. ती मुलगी खरी आहे आणि हे बघा ऐका, फार वेळ मी तिचा नाही घेणार, एकदा प्लीज तिचं ऐकून घ्या, तिच्याशी बोला. बरं, त्या लगेच आनंद सुद्धा म्हणतो की समर प्लीज एकदा ऐकून घे, खरंच खूप सिरियस मॅटर आहे हा. हे बघ, अरे एकदा शहानिशा करून घ्यायला काय हरकत आहे बरं. ती वहिनी म्हणते तर एकदा प्लीज ऐकून घे. तर आता समर म्हणतो की ठीक आहे आणि बोलव तिला. तर आनंद लगेच बाहेर फोन करतो आणि त्या एम्प्लॉई श्वेताला बोलवून घेतो. श्वेता आत येते तर सोनंदी म्हणते की ए श्वेता, आणि हे बघ अजिबात घाबरू नको, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. तेव्हा समर म्हणतो की हे बघ श्वेता, काल आपलं बोलणं झालेलं आहे, तरी सुद्धा मी आज तुला पुन्हा एक विचारतो. अंशुमन तुला त्रास देतो का आणि खूप उशिरापर्यंत तो तुला कामाचं निमित्त करून ऑफिसमध्ये थांबायला सांगतो का? आणि हे बघ त्याने तुला काही विचित्र घाणेरडे मेसेज काही पाठवले का? आता मात्र श्वेता खूपच घाबरलेली असते आणि ती मात्र आता अगदी खाली मान घालून बघत असते. श्वेता काही उत्तर देत नसते, अगदी शांत उभी असते. तर समर पुन्हा विचारतो की श्वेता बोल, आम्ही सगळेजण तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. अंशुमनने पुन्हा एकदा हिला धमकावून ठेवलेलं असतं. तेव्हा सोनंदी पुन्हा श्वेताला म्हणते की हे बघ, जे खरं आहे ते सांग, घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या सोबत. आता श्वेता घाबरतच म्हणते की सर असं काही नाही. तर हे ऐकून सोनंदीला आणि आनंदला तर धक्काच बसतो. आता समर लगेच आता सोनंदीला म्हणतो की ऐकलंस का? तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघा, काहीतरी गैरसमज होतो आणि श्वेताला पुन्हा म्हणते की श्वेता तू घाबरू नकोस, जे खरं आहे ते सांग, खोटं बोलू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. काल मला तू जे काही सांगितलं, जे मेसेज तुम्हाला दाखवले ते मोबाईल मधून मेसेज काढ बरं. श्वेता हीच ती वेळ आहे खरं बोलण्याची आणि हे बघ ही सांगण्याची. पण आता मलिकाने तिच्या आईला काहीतरी किडनॅप करून ठेवलेलं असतं, म्हणून श्वेता आता काही बोलत नसते. मलिकाने आता इकडे फोन करून सांगितलेलं असते की जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना तसंच बांधून ठेवायचं, सोडायचं नाही. आता मात्र श्वेता इकडे खूप घाबरते. स्वानंदी आता तिला विचारत असते की श्वेता तू का खोटं बोलतेस, का घाबरते, सांग ना, उत्तर दे. आणि का बाळा तुला भीती वाटते ग? अगं मुळात म्हणजे तुला अंशुमनची भीती वाटते, पण तो नाही ना इथे, बोल ना आता. बघ तो तुला काही त्रास देऊ शकणार नाही, बोल, आम्ही आहोत तुझ्या सोबत. तू माझ्यावर विश्वास ठेवून मात्र तो मेसेज दाखवला होता, मग आता समर सरांवर विश्वास ठेव आणि दाखव त्यांना. तेव्हा आता श्वेता खोटं बोलते. श्वेता म्हणते की कुठले मेसेज मॅम?
माझ्याकडे कोणतेही मेसेज नव्हते, तुम्ही नक्की काय म्हणता मला नाही कळत, असे मुद्दाम जेव्हा ती आता श्वेता सांगते तर स्वानंदी आणि आनंद या दोघांना धक्काच बसतो आणि शेवटी ते दोघं तोंडावर पडतात. त्यानंतर स्वानंदी पुन्हा म्हणते की श्वेता अगं तू मेसेज मी तुम्हाला दाखवले आणि मी ते बघून तुला ते मला मोबाईलवर पाठवण्यासाठी सुद्धा सांगितले होते आणि तू तयार सुद्धा झाली होती, मग आता का खोटं बोलते, सांग ना अगं, दाखवते समर सरांसमोर. आता श्वेता खोटं पाडते. श्वेता म्हणते की मॅम मी खरं बोलते आणि तुम्ही सुद्धा खरं बोला. आनंदी विचारते की श्वेता तू असं का करते, तर आता श्वेताच तिला म्हणते की मॅम तुम्ही असं का करतात, तुम्हीच मला सांगितलं की अंशुमन सर मला त्रास देतात असं समर सरांना सांग म्हणून. हे ऐकून स्वानंदीला आणि आनंदला तर खूप मोठा धक्का बसतो आणि समर तर अगदी धक्क्याने स्वानंदीकडे बघत असतो. मात्र आता स्वानंदी म्हणते की आनंद दादा अहो ही काय बोलतेस. लगेच आनंद तिला चिडतो आणि तू काय बोलते श्वेता, प्लीज खरं बोल. त्यावर आता श्वेता म्हणते पेक्षा मला वेगळं काही बोलायचं नाही. आता स्वानंदीला घामच फुटतो. तेव्हा आता समर स्वानंदीवर चिडतो आणि म्हणतो की झाले का तुमच्या आता समाधान झाले का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा हे खरं नाही, मुलगी खोटं बोलते. तर समर आता हिच्यावरच चिडतो आणि म्हणतो की हे बघा मुळात माझं बोलणं श्वेताशी झालं होतं, पण तरी सुद्धा तुम्ही मला तिच्याशी परत बोलायला सांगितले, तरी सुद्धा मी तुमच्या शब्दाचा मान राखला आणि शेवटी जे सत्य आहे ते खरं समोर आलेच. आणि आता मात्र जे भीषण आहे ते मुळात म्हणजे आता मला बोलायचं नाहीच, आपण नंतर या विषयावर बोलू. एकतर तुमच्याकडे खूप वेळ असेल पण माझ्याकडे नाही, आता मला माझं काम करून द्या आणि तुम्ही तुमच्या कामाला निघून जा. आता स्वानंदीला खूपच वाईट वाटतं. आता लगेच आनंद पुढे येतो. आनंद म्हणतो की समर फक्त एकच मिनिट, यामध्ये स्वानंदी बहिणीची काही चूक नाही. आणि तो श्वेताला म्हणतो की अगं तिचा काही संबंध नसताना फक्त ती तुला मदत करायला आली होती आणि मी तिला हे सर्व सांगितले होते. आमचीच खूप मोठी चूक झाली, तुला मदत करावीशी वाटली, तुला सहानुभूती द्यावीशी वाटली, त्यावर विश्वास ठेवला, अगं तुझा त्रास कमी व्हावं असं आम्हाला वाटलं, सगळं काही आमचं चुकलं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आनंद दादा तुम्ही शांत व्हा. आता श्वेता रडत असते. स्वानंदी पुन्हा श्वेताला विचारते की हे बघ बाळा तू घाबरलीस का, अगं राजा ऐक ना, जे खरं आहे ते सांगून टाक, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आणि श्वेता ही तुझी शेवटची संधी आहे, जेव्हा तू या केबिनच्या बाहेर जाशील तेव्हा तुला बाजू नाही मांडता येणार स्वतःची. जोपर्यंत तू इथे नोकरी करत आहे तोपर्यंत तुला असा त्रास सहन करावाच लागेल. श्वेता एक गोष्ट लक्षात घे, खोटं बोलण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आणि हे स्वतःबरोबर तू करते, त्यामुळे तू प्लीज असं करू नको. आता मात्र श्वेता शांतच असते. चिडतो आणि बास करा असे म्हणतो आणि नक्की तुम्हाला काय साध्य करून घ्यायचे आहे असे विचारतो. तुम्ही तिच्यावर इतकी बळजबरी करतात. तर स्वानंदी म्हणते की अहो हे बघा कालपर्यंत तिथे आम्हाला हेच खरं सांगत होती, मला खरंच कळत नाही की ही इतकी खोटं का बोलते. आता समर स्वानंदीवरच चिडतो की कोण आहात तुम्ही, माझ्या ऑफिसच्या कामामध्ये नाक खुपसण्याचा काय संबंध आहे बरं, मला कोणताही हक्क नाही. त्यावर आता हे ऐकून आनंद म्हणतो की समर प्लीज तू वहिनीला बोलू नकोस, ऐकून घे. तेव्हा लगेच समर हा आनंदला म्हणतो की हे बघ तुम्ही सगळेजण असे अंशुमनच्या विरोधात का मोर्चे बांधतात, नक्की काय झाले तुम्हाला. बिचारा ऑफिसचं इतकं काम करतं आणि त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याच्यावर खोटे नाटे आरोप करतात. अंशुमन खूप प्रामाणिक आहे. एका रस्त्यावरच्या गरजू म्हणजे म्हातारीला त्याने अगदी इतकी मदत केली, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर असे आरोप का करतात. माझा भाऊ प्रामाणिक आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे, तुम्हालाच तो इतका वेगळा का दिसतो, त्यामुळे तुम्ही तुमची जी काही दृष्टी आहे ना बघण्याची ती एकदा बदला, उगाच असे कोणावर आरोप करत जाऊ नकास. आणि तो श्वेताला जायला सांगतो, आनंदला सुद्धा जायला सांगतो. तर आता ते दोघे बाहेर जातात आणि आता समर स्वानंदीला म्हणतो की हे बघा तुम्ही मनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर अंशुमनची माफी मागा. हा घाणेरडा आरोप तुम्ही त्याच्यावर केलेला आहे आणि तुमचा हेतू काय आहे मला माहिती नाही, पण त्याची माफी तुम्हाला मागावीच लागेल. आता तुम्ही इथून निघा. तर स्वानंदी म्हणते की एकदा ऐकून घ्या. आता समर काही ऐकायला तयारच नसतो, बास असे म्हणतो आणि आता तो जायला सांगतो. आता स्वानंदी लगेच अगदी तडकन बाहेर येते. श्वेता मात्र टेन्शनमध्ये आपली बाईक सुरू करत असते आणि ती चालू करत असताना स्वानंदी तेथे येते आणि म्हणते की श्वेता गाडीच्या खाली उतर. अशा मनस्थितीत गाडी चालवायची नसते. स्वानंदी तिला शांत करून पाणी प्यायला देते. स्वानंदी तिला का असं वागली असं विचारते. तर आता श्वेता तिची माफी मागते, कारण मॅम मी खोटं बोलले, समर सरांबरोबर खोटं बोलले, मला प्लीज माफ करा. स्वानंदी म्हणते की हे बघ श्वेता तू माझी माफी मागू नको, परंतु नक्की काय खोटं बोलली तू हे मला सांग. आणि मॅम ती शेळके सर आहे ना, त्यांनी मला धमकी दिली होती आणि मी अगोदरच अगदी समजायला पाहिजे नव्हतं की हे खूप मोठी माणसं आहे, मी त्यांच्यासमोर नाही टिकू शकत. त्यांनी माझ्या आईला मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे त्या शेळके सरांनी. 5 गुंड त्यांनी माझ्या घरी पाठवले आणि मॅम माझी आई आजारी असते, तिला हे सर्व नाही सहन होणार, त्यापेक्षा मॅम मी नोकरी सोडून गेलेलंच बरं राहील आणि सगळं काही बरं होईल. हे बघा मॅम तुम्हाला नाही कळणार की माझ्यासारख्या मुलींना काय त्रास होतो, म्हणून श्वेता खूप रडत असते. स्वानंदीला आता हे ऐकून धक्काच बसतो. स्वानंदी म्हणते की 1 मिनिट, अगं हे बघ मला सगळं काही कळतं, मग नोकरी सोडून देणं हा कोणता
म्हणजे पर्याय आहे याच्यावर. आता श्वेता म्हणते की त्यांनी माझ्या घरी गुंड पाठवले, माझ्या आईला जर काही झाले तर. तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं हेच तू राजवाड्यांना सांगायला हवं होतं, त्याने तू प्रॉब्लेममधून बाहेर आली आहेस. श्वेता म्हणते की ते उलट मला जास्त त्रास देतील. तर स्वानंदी म्हणते की मग काय करणार तू, नोकरी सोडून देणार का? तुझी आई आजारी असते, मग तिच्या ट्रीटमेंटसाठी तिला पैसे हवे असतात, मग तू नोकरी सोडणार का? हे बघा, इथे जर राहिले तर मला त्रास सहन करावा लागेल आणि बाहेर जर पडले तर मला नोकरी लवकर नाही मिळणार, मग नक्की मी काय करू? मग श्वेताला खूप टेन्शन येते आणि खरंच सॉरी असे बोलून आता श्वेता तिथून निघून जाते आणि लगेच आता अंशुमनची गाडी तिच्या पाठीमागे येते. स्वानंदी मागे वळून बघते, अंशुमन तिच्याकडे बघत असतो आणि स्वानंदी रागाने आता अंशुमनकडे बघते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.